आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत। जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण आलेला आहात, काय सांगा? एक तर जितेंद्र आव्हाड साहेबांना आम्ही पाठिंबा देतो, नितीन देशमुखला पाठिंबा देतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय या सरकारची दुटप्पी भूमिका जी आहे ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचा तुम्ही विचार करत नाही। सामान्य लोक आपल्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी मी आत्मदहन करतात। जसं मुंडे प्रकरण आहे, देशमुख प्रकरण आहे, सूर्यवंशी प्रकरण आहे, अनेक असे आहेत या महाराष्ट्रामध्ये। आणि इथं आपण जर बघितलं जिथं विधिमंडळ असतं, जिथं सिक्युरिटी टाईट असते, तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्यासाठी 4 लोक तुम्ही घेऊन येतात। मकोका एकावर लागलेला, एका खुनाचा आरोपी त्याच्यामध्ये आहे, विदाउट पास ते लोक तिथे येतात। एक सत्तेतला आमदार खुनवतो आणि हल्ला करतो आणि नितीन देशमुख त्या ठिकाणी पुढाकार घेतो, सगळे हल्ले स्वतःवर घेतो। हे जे काय आहे हे चुकीचं आहे। त्याच्याबरोबर आव्हाड साहेबांना जे मेसेज आले, तुझा मर्डर करतो, आई बहिणीवर ज्या शिव्या दिल्यात, त्या व्यक्तीला अजूनपर्यंत काही केलं नाही। फक्त विरोधातला जो कार्यकर्ता आहे, जो आमदार आहे, जी काय लोक आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करता, सत्तेतल्या लोकांना तुम्ही जर सोडून देत असाल, काय संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात? जितेंद्र आव्हाड म्हणताय की विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिलेला होता की हाऊस सुरू आहे तोपर्यंत नितेश देशमुखांना इथं ठेवणार, नंतर मात्र घडलं प्रकरण वेगळा आहे, गुन्हा दाखल झालाय, त्यांना ताब्यात दिलं। अगो इथं बॉस कोण असतं तर अध्यक्ष बॉस असतात, पण बॉसनी जर सांगितल्यानंतर की आम्ही सोडून देऊ, त्याला शब्द देतो आणि तो शब्द पाळला जात नसेल तर हा खरंच म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी सांगितलं होतं कोणाला काही कारवाई केली जाणार नाही, नितीन देशमुखला आम्ही सोडू, पण आता जेलमध्ये घेतलं आणि आता त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तो घेऊन गेलेले आहेत। म्हणजे कुठेतरी विश्वासघात झालाय। एक तर सामान्य लोकांचा विश्वासघात या सरकारने केलाय, ते शेतकऱ्याचा असो, महिलांचा असो, युवांचा असो, बेरोजगारांचा असो। त्याच्याबरोबर आज जो शब्द आमदाराला दिला होता, ज्या या ठिकाणी अतिशय पवित्र ठिकाणी, तिथं आमदाराचा शब्द सुद्धा तुम्ही अध्यक्ष म्हणून पाळत नसाल तर मग हे योग्य नाही, वेगळा संदेश तुम्ही देत आहात। मनमाडी म्हणजे इथं लोकशाही बाजूला राहिली आणि दडपशाही आणि एक अधिकारशाही या महाराष्ट्रामध्ये आली असं आपल्याला म्हणावं लागेल। या पुढची भूमिका काय असेल पक्षाची तुमची? हे बघा, आम्ही आमच्या लेवलवर लढत राहणार, आम्ही आमच्या कार्यकर्ते नेत्यांबरोबर तिथं राहणार। अन्याय जिथं होईल, सामान्य व्यक्ती असो नाही तर कार्यकर्ता असो, त्या पाठीमागे भक्कमपणे आम्ही सर्वजण उभा राहणार। हाच एक संदेश आम्ही लोकांना देत आहोत, लोकांना सुद्धा त्या ठिकाणी सांगतोय। हा जो माज आहे ना, हा येत्या काळामध्ये आपल्याला उतरावा लागेल, नाही तर हे इतके वरती जातील, इतके माजतील की उद्या तुमच्या जमिनी घेतील, आया बनायला सुद्धा हात लावतील, अशी ह्या काही नेत्यांची त्या ठिकाणी प्रवृत्ती आणि विचारसरणी आहे। त्यामुळे नक्कीच यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहायचं